प्राथमिक शाळा गावात असल्याकारणानं प्राथमिकपर्यंतचं मुलांचं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण होतं, परंतु नदीवर पूल नाही, रस्त्याची चांगली सोय नाही, यामुळे पुढील शिक्षणासाठी मुले या ठिकाणी बाहेर जायला जास्त धजावत नाहीत आणि पर्यायाने शिक्षणाच्या प्रवाहातून ती बाहेर पडतात। ही फार मोठी खंत आहे। तरी सरकारला विनंती आहे की या ठिकाणी पुलाची आणि रस्त्याची सोय व्हावी। आता आमच्या इथं नदी नाल्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि पाणी पावसाचं खूप भीती आहे आणि रस्ता आणि पूल नसल्यामुळे लोकांना दळणवळणाची साधने नसल्यामुळे जे काही प्रेग्नेंट बाया असतात, काही आरोग्याचे काही रात्री बेरात्री आजारी पडल्यावर त्या लोकांना दवाखान्यात नेण्यासाठी आम्हाला गाड्यांची सुविधा होत नसते आणि हा जो रस्ता आहे हा 2018-19 मध्ये हा मोजमापसुद्धा करण्यात आला होता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून, परंतु तो रस्ता आतापर्यंत झालेला नाही आणि कुठे ते अडकलेलं ते आम्हाला बी नाही माहीत। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा आम्ही दडगावला जातो तेव्हा पायी यावं लागतं, रुडमालपाड्यावरून 4 किलोमीटर पायी येऊन दडगावला जावं लागतं। दडगाववरनं प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हे जी राबवली आहे आमच्या गावामध्ये बऱ्याच लोकांनी त्या योजनेचा लाभसुद्धा घेतलेला आहे, परंतु त्या लोकांना हंडी भरायला जाण्यासाठी त्यांना डोक्यावर हंडी घेऊन जावं लागत असतं दडगावला आणि तिथून येतानासुद्धा भरलेली हंडी आपण डोक्यावर घेऊन रुडमालपाड्याला जावं लागतं। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की रात्री बेरात्री काही शैक्षणिक कामासाठी बाहेर जातात पोरं, त्यांना शिक्षणासाठी बाहेर गेलेले पोरं किंवा कुठेही आपलं शहादा म्हणा, धुळे, नंदुरबार कुठेही गेले तरी त्याला यावर दिवसाच पोचावं लागतं, कारण रात्रीला आपलं रुडमालपाड्याला जाण्यासाठी रस्त्याची खराब असल्या कारणामुळे खूप गंभीर प्रश्न आहे।